उगावच्या तरुणाचा मृतदेह नदीपात्रात सापडल्याने खळबळ, खुनाचा प्राथमिक संशय। निफाड तालुक्यातील उगाव येथून 4 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह चांदवड तालुक्यातील परसूल परिसरातील नदीपात्रात आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। शादाब तांबोळी असे मृत तरुणाचे नाव असून त्याचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार शादाब तांबोळी हा गेल्या 4 दिवसांपासून बेपत्ता होता। त्याच्या शोधासाठी कुटुंबीय व स्थानिकांकडून प्रयत्न सुरू असतानाच परसूल भागातील नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळून आला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला। दरम्यान संतप्त कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत खिय्या आंदोलन सुरू केले। आरोपींना तात्काळ अटक करून सखोल तपास करण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे। यावेळी सकल मुस्लिम युवक नाशिक यांच्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून गुन्ह्यातील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी व प्रकरणाचा वेगाने तपास करावा अशी मागणी करण्यात आली। या घटनेमुळे उगाव व परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। अशाच बातमीसाठी आपल्या जन आवाज न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा। धन्यवाद। साहेब 2 मिनिटांचे प्रयत्न फक्त मला बोलू द्या आता 2 मिनिटं साहेब माझे बंधू होते आम्ही कधी पण कायद्याच्या चौकटीत आणि कार्य करणारे लोक दुसरी बॉम्बे जाके आहे 302 अभी दाखल केला आहे पण विषय समजून 18 तारखेपासून मिसिंग माणूस त्याची आपने पास नहीं भी है गुना दाखल चांदवड में गुना दाखल है।